नमस्कार, संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे इडली, डोसा आणि वड्यासोबत खाल्ली जाणारी नारळाची चटणी किंवा कोकोनट चटणी। त्यासाठी आपण घेतला आहे अर्ध वाटी कोकोनट, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि 1 चम्मच चणा डाळ। त्यानंतर आपण गॅसवर तवा ठेवून घेऊया। त्यामध्ये टाकूया 1 चम्मच तेल आणि 1 चम्मच जी चणा डाळ घेतली आहे ती टाकून घेऊया। चणा डाळ ही फ्राय करून घ्यायची आहे। हे पहा, चणा डाळ ही चांगली फ्राय झालेली आहे, ती काढून घेऊया। त्याच तेलामध्ये नारळाचे काप भाजून घेऊया। एकदम मंद आचेवरती भाजायचे आहे। मिनिमम 2 ते 3 सेकंद आपण फक्त नारळाचे काप भाजून घेणार आहे। लगेच काढून घेऊया। त्याचा कलरही चेंज नाही झाला पाहिजे। त्यानंतर आपण चटणी वाटून घेऊया। चटणी वाटण्यासाठी सर्वप्रथम मी डाळ वाटून घेतली आहे, हे पहा। त्यानंतर टाकूया कोकोनट, नारळ, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। सर्वांची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हे पहा, इथे मी पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट करून घेतले आहे। त्यानंतर गॅसवर टोप ठेवून घेऊया। त्यामध्ये टाकूया 2 चमचे तेल। तेल गरम झाले की त्यामध्ये टाकूया 1 चम्मच मोहरी। मोहरी छान तडतडली पाहिजे। त्यानंतर टाकून घेऊया कढीपत्ता आणि जी चटणी आपण वाटून घेतली होती ती चटणी फोडणीमध्ये टाकूया। मिक्स करून या चटणीमध्ये टाकणार आहे अर्धा चम्मच मीठ आणि अजून 1 मिनिट आपण चटणी परतून घेऊया। तयार आहे आपली कोकोनट चटणी। त्यानंतर मी तुम्हाला एक डोसा काढून दाखवते। त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून पसरवून घेतलेलं आहे। त्यानंतर टाकूया तव्यावरती 1 पळी डोसाचं पीठ आणि व्यवस्थित पसरवून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही पसरवायचं आहे। एकदम कुरकुरीत डोसा तयार होतो। हे पहा, तयार झालेला आहे आपला एकदम कुरकुरीत डोसा। अशा पद्धतीने तुम्ही डोसा व चटणी बनवू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक यू।